मैं निवडणूक आयोग को इतना ही बताना चाहता हूँ कि जो भी आप कर रहे हो वो संविधान के अधीन रह के आपको करना चाहिए, ऐसा जहाँ तक मेरा कहना है। हमने लोकशाही के जितने मार्ग है वो सभी मार्गों का अवलंब करके ही सेंट्रल गवर्नमेंट के केंद्रीय निवडणूक आयोग को भी हम मिले थे और उसी दरमियान राज्य के निवडणूक आयोग ने इस यहाँ का इलेक्शन जाहिर किया। मेरा कहना इतना ही है कि जब पूरा विपक्ष दल जब निष्पक्ष पद्धति से ये जो बोगस मतदार यादी बनाई गई है, बहुत सारे नाम उसमें आए हैं, दोबारा नाम आए हैं, कई लोगों का फ़ोटो है, कई लोगों का फ़ोटो नहीं, नाम गलत है, ये जो भी कुछ है वो जब तक पूरा शुद्धिकरण करके नहीं आता है तब तक इलेक्शन नहीं लेना चाहिए। ये ऐसी हमारी मांग थी और उसके ऊपर जितने भी विपक्ष लोग हैं पार्टी के वो उसके ऊपर सोच रहे कि आगे क्या करना है। उसके बावजूद भी मुझे ऐसा लगता है कि जो भी चल रहा है ये गलत है। चलो ठीक है, इलेक्शन आता है, इलेक्शन जाता है, मगर जो भी गलत करेगा उसको तकलीफ तो जरूर होगी, ऐसा मुझे जहाँ तक लगता है। वो कायदे के अधीन रह के तकलीफ हो सकती है या लोकशाही मार्ग से जो भी कुछ करना है उसके ऊपर भी हमको जो करना है हम करेंगे। चुनाव के ऐलान हो गए हैं, क्या एमएनएस खुद चुनाव में सहभागी होगी या कोर्ट के जरिए स्टे लाने की कोशिश करेगी? नहीं, उसके बारे में तो पार्टी हाईकमांड सोच रही है कि आगे क्या करना है क्या नहीं करना है, क्योंकि सभी विपक्ष दलों का एक साथ विचार विनिमय उसी के बारे में चल रहा है। मुझे लगता है कि जल्द ही उसके बारे में अपना बयान वो करेंगे। कांग्रेस लगातार कह रही है कि एमएनएस के साथ हम नहीं जा सकते। क्या आपको लगता है कि एमएनएस महाविकास आघाड़ी के साथ आने वाले चुनाव लड़े, क्योंकि ये लड़ाई आप साथ लड़ रहे हैं? मुझे ऐसा लगता है कि आपका सवाल ही गलत है। वो गलत इसलिए है कि अभी सिर्फ जो भी यादी आ रही है आने वाली है उसके बारे में हमारी सब कुछ कैसी जांच पड़ताल हो जाए उसके बारे में हम लोग सोच रहे हैं। इलेक्शन में कौन किसके साथ रहेगा उसके बारे में अभी कोई विचार विनिमय नहीं है। सर, आज उत्तर भारतीय सेनेकडून मुंबईत ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहेत, सावधान उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे, अशा आशयाचे सगळे बॅनर आहेत, यावर तुमची काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये राहिलेली लोक ही गुण्या गोविंदाने व्यवस्थित राहत आहेत। मला आजही आठवते याच शिवतीर्थावरती राज ठाकरे साहेबांनी ज्यावेळेला 19 जानेवारीला मीटिंग घेतली होती 2006ला, त्यावेळेला त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं होतं या राज्यामध्ये कुठल्याही राज्यातून आलेली लोक पिढ्यानपिढ्या जर इथे राहत असतील तर ती सगळी लोक आमची आहेत, आम्ही त्यांना ऑलरेडी स्वीकारलेलं आहे, फक्त आता बाहेरची लोक येऊ नयेत अशी स्पष्ट भूमिका त्यांनी त्यावेळेला घेतली होती। त्याच्यात आता जर अर्थ अनर्थ जर इतर लोक काढत असतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर त्याला आम्ही काही करू शकत नाही। राज ठाकरे असं एक व्यक्तिमत्व आहे की ते निवडणुकीचा विचार न करता आपल्या राज्याच्या हिताचा विचार करतात, देशाच्या हिताचा विचार करतात। पक्षहित एक वेळ बाजूला ठेवतील पण राज्य आणि देश आणि या राज्यात आणि देशात राहणाऱ्या लोकांच्या विचाराला ते पहिलं प्राधान्य देतात आणि म्हणून ते आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे परखडपणे जे पोटात आहे तेच ओटत आहे अशा भूमिकेत असतात। एवढंच पावसामुळे जी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, तुम्ही सुद्धा दौरा केला होता मराठवाड्याचा, आता केंद्रीय समिती जी आहे ती एकंदरीत मराठवाड्यात दौरे करत आहे आणि आढावा घेतात की शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय। पण आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यात हवी तेवढी रक्कम अद्यापही जमा झालेली नाही। मला असं वाटतं की राज्याचे मुख्यमंत्र्यांनी साधारण 31,500 कोटीचं पॅकेज दिलं असं जाहीर केलं होतं। आता जर पॅकेज दिलेलं जाहीर केलं होतं तर मग शेतकरी अजूनही उदासीन का आहे, शेतकरी अजूनही का बोंबलतोय, शेतकरी अजूनही का आंबळा फोडतोय की आमच्या खात्यामध्ये 2 रुपये आले, 10 रुपये आलेत, 5,000 रुपये आले, 3,000 रुपये आलेत, याचा अर्थ ही शुद्ध फसवणूक झालेली आहे। आणि म्हणूनच केंद्र सरकार आमच्या मुंबईकडून आणि महाराष्ट्राकडून सगळ्यात जास्त टॅक्सेसच्या रूपाने पैसा घेऊन जातो, तर त्या केंद्र सरकारने आमच्या राज्यातल्या या शेतकऱ्यांना पैसे उत्तम प्रकारचं पॅकेज दिलं पाहिजे होतं। पण चला देर सही दुरुस्त सही, आता केंद्र सरकारला जर जाग आली असेल तर केंद्र सरकारने किमान 30 ते 40 हजार रुपये एकर आमच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले ते दिलं पाहिजे। मी स्वतः बीड, उस्मानाबाद,
सोलापूर, लातूर या ठिकाणी गेलो होतो, त्यावेळेला मी शेतकऱ्याची अवस्था पाहिलेली आहे. आणि अशा वेळेला शेतकरी एवढ्या अतोनात दुःखामध्ये असताना त्याचं आता खरीपाचं पीक गेलंय, आता येणार रब्बीचं पीक आहे. अशा वेळेला शेतकऱ्यांना ताबडतोब भरघोस त्यांनी 30 ते 40 हजार रुपये एकरी रक्कम दिली पाहिजे आणि ताबडतोब पैसे वळते गेले पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.